कृष्णा हरि जी राम कृष्ण हरि हरि राम रूप पाहता लोचनी रूप पाहता
देव करुणी घ्यावा अबुला तो एक देव करुणी गावा तुला तो एक देव करुणी घ्यावा अबुला तो एक देव करुणी गावा जीवा तुका नोहे. हे देविना जीवा तुका नोहे देविना जीवा तुका नोहे रखमाईचे दुःखाची जनते हे रखमाईके दुःखाची जनती रखमाईचे दुःखाची जनते रखमाईचे दुःखाची जनते नाही आली अंती अवसानी माही आदि अंती अवसानी नाही अवतारी अविनाश करी आपुल्या अविनाश करिया बुनिया अविनाश करी आपुल्या अविनाश करिया बुनिया गोविंदाची हरि मना
देव सर्वकारीषु सर्वदा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा ते नवीन जेव्हा सुख नोहे येरती माई की दुःखाची जनती नाही आदि अंती अवसानी अविनाश करी आपुले आईसे अविनाश करी आपुले आईसे लाभी मना पिसे गोविंदाचे येरती माई की दुःखाची जनती नाही आदि अंती अवसानी तुका म्हणे का मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची बुरी कीर्ती मागे येरती माई की दुःखाची जनती नाही आदि अंती अवसानी विठ्ठल 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 समाचरण सरोजम सांद्र नीलांबुदामम जगतन्यत पाणी मंडन मंडन तरुण तुलसी माला कंदनम कंजनित सदय धवल हस्तं विठ्ठलं चिंतयामि ओ पांडुरंगा त्यांच्या कृपात आणि कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाजी यांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरणतेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमः नारायणाय
लोक या देवा यावरी न करावा अवेर. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयानी सदा वासनामांत केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबडिया बोला. अज्ञान म्हणून आपुल्या बाळा झालं सकळा मस्तक आहे माया वेडी, 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 मस्तक आहे एवढं गोड कलाकार, एवढं छान वातावरण आज या काळे परिवाराच्या दारामध्ये कीर्तन महोत्सव रंगला गड्या. ऐका, सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचं, देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण आणि यांचे साधक साधकांचे मैभव, जगद्गुरु जगद्वंदने श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मानवाला जन्माला आल्यानंतर जवळ कुणाला करावं किंवा जवळ केल्यानंतर जीवनात सुख मिळेल का दुःख मिळेल हे सांगणारा तुकोबारायांचा अभंग. अभंग अतिशय गोड आहे अभंग तुकोबारायांचा. ज्यांचा हा अभंग तोंडपाठ नसल, लक्ष द्या माझ्याकडे बसलेली लोक, फक्त माझ्याकडे लक्ष द्या. अगदी 1 तास आपल्याकडे राहिला. 11 वाजल्या, 12:05 ला फुलं पडणारच, त्यात काय वाद अजिबात नाही. 11 वाजल्या 1 तासाचं चिंतन आपल्याला पाहिजे. कृपया सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, लक्ष फक्त चिंतनावर असू द्या. अभंग तुकोबारायांचा आहे. ज्यांचा हा अभंग तोंडपाठ नसल त्यांचा कानपाठ तरी नक्कीच असला पाहिजे. आणि ज्याचा हा अभंग कानपाठ नसल तो माणूस महाराष्ट्रातला नाही बाबा. कारण सांगतोय का, रोजच्या म्हणण्यातला हा अभंग आहे, अभंग तुकोबारायांचा आहे. पण ज्या निमित्तानं आपण सगळेजण जमलोय ते निमित्त कैलासवासी गणपत मोतीराम काळे असणाऱ्या आजोबांचं प्रथम पुण्यस्मरण, प्रथम वर्ष श्राद्ध आणि त्यांच्या श्राद्धाच्या प्रित्यर्थ आपण सर्वजण या काळे परिवाराच्या दारामध्ये जमलोय. एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व हरपलं, एक आगळा वेगळा चेहरा हरपला. त्या गोष्टीला आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. वयाची 105 वर्ष आजोबा जगले, परंतु 105 वर्षामध्ये जीवन असं जगले की जीवन जगत असताना आपल्या हातून कधी कुणाला दुःख होऊ दिलं नाही. होता होईल एवढा धर्म केला, आपली वाणी कधी अपवित्र होऊ दिली नाही. त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या प्रित्यर्थ आपण सर्वजण या काळे परिवाराच्या दारामध्ये जमलोय. गेल्या वर्षी तोच दिवस होता, आजही तोच दिवस आहे. आज सगळं असल्याची परिस्थिती आहे,
परंतु आजोबा मात्र या काळे परिवाराला सोडून गेले. त्या गोष्टीचं मोठं दुःख आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबरायांचा आणि या अभंगामधून तुकोबराय कीर्तीचं वर्णन करतात, कीर्तीचं वर्णन सांगतात. काय सांगतात त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे बाबा, या आजोबांच्या पोटी जी मुलं आहेत त्या मुलांना वाटलं आपल्या वडिलांचं श्राद्ध झालं पाहिजे. माझ्या वडिलांची मिराशी का देवा आणि तुझी चरण सेवा साधावया. देवा तुझी चरण सेवा साधावयासाठी देवा आम्ही वंश परंपरा दासवी अंकित. देवा ऐक, तुझी सेवा घडावी. अगदी आजोबांचे संस्कार जर पाहायला गेले ना बाबा, अगोदर आजोबांचा स्वभाव हा स्वभाव सज्जन पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे ने घे माझीवाच्या तुटे महालाभ फुकासाठी एवढा गोड स्वभाव. पण तो स्वभाव ते व्यक्तिमत्व आपल्यामधून हरपलं. त्या गोष्टीला आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्या आजोबांच्या श्राद्धाच्या प्रित्यर्थ आपण या काळे परिवाराच्या दारामध्ये जमलोय. लक्ष द्या गड्या, एवढा सुंदर कार्यक्रमाच्या काळे परिवाराच्या दारामध्ये विचार करता पाहिला गेलं ना, या पंचक्रोशीमध्ये मला तर वाटतं महाराज पहिल्यांदाच एवढे दिग्गज कलाकार मंडळी, सर्व टाळकरी मंडळी एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण खरं सांगतो गड्या, एवढे कलाकार दारामध्ये येण्यासाठी बघा बरं का, वाक्यानेच लक्ष देऊन ऐका, एवढे कलाकार घरामध्ये येण्यासाठी, आपल्या दारामध्ये एवढा कीर्तन सोहळा होण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची काहीतरी पुण्य असावी लागते, तेव्हा हा सोहळा दारात रंगत असतो. लक्षात घ्या. सेवेसाठी साथ देणारे सर्व ईश्वरपिंड गावचे भजनी मंडळ असतील, महाराज नाव काय, लोणी काळभोरचे महाराज असतील, त्याचबरोबर महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमचे जीवलग मित्र हरिभक्तपरायण आकाश महाराज पर्यंतीकर, त्याचबरोबर ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे ते हरिभक्तपरायण आमचे मारुती महाराज मध्ये, त्याचबरोबर आमचे माळशिरस तालुक्याचा बुलंद आवाज म्हणलं तरी हरकत नाही हरिभक्तपरायण दीक्षित महाराज, या परिसराचं भूषण हरिभक्तपरायण देशमुख महाराज, कोडलकर महाराज आमचे मंगेश दादा असतील. या ठिकाणी संस्थेतील विद्यार्थी उपस्थित आहेत. आपल्या जवळचं गाव श्री संतदास गुरुकुल फोंडशिरस संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायण स्वप्नील महाराज पवार त्यांचेही विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर विनेकरी आमचे अण्णा असतील, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर हार्मोनियम वादक आमचे बिचुकले बापू तुमच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर चोपदार आमचे राऊत बाबा त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर मृदुंगाचार्य माझे थोरले बंधू हरिभक्तपरायण चैतन्य महाराज सुरवसे. काय होते बाबा, सगळ्यांची नावं घेतोय पण घरातलंच मागं राहते. त्याचबरोबर माझे मोठे बंधू चैतन्य महाराज त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. आपल्यासाठी हा कार्यक्रम कधी जरी झाला तरी आपल्याला कायम पाहता येईल, त्यासाठी आपल्याकडे आज युट्यूब चॅनल आहे. काय नाव आहे दादा चॅनलचं? बाळूमाता सेवेकरी चंदन. बाळूमाता सेवेकरी चंदन हाही चॅनल या ठिकाणी उपस्थित. सर्व श्रोते वर्ग, सर्व नामांकित मंडळी, सर्व काळे परिवार सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि कीर्तन सेवेला सुरुवात. ऐका गड्या, लक्ष द्या आता माझ्याकडं. कीर्तन होईपर्यंत एवढं सुद्धा लक्ष इकडे तिकडे होऊ द्यायचं नाही. कीर्तन जर लक्ष देऊन ऐकलं तर कीर्तन समजल्याशिवाय राहणार नाही, आणि लक्ष जर इकडे तिकडे दिलं तर डोक्याच्या वरनं गेल्याशिवाय राहणार. लक्ष द्या आता. अभंगामधून तुकोबराय भूमिका व्यक्त करतात, स्पष्ट करतात, आणि या अभंगामधून तुकोबराय काय म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि ते नेविन जीवा सुकन हे. महाराज म्हणतात देवाला जवळ करा, देवाची भक्ती करा. बर किती देवाची करायला सांगितली वाजी? लक्ष द्या माझ्याकडे. किती देवाची करायला सांगितली? एकच सांगितली, जास्त नाही. आपल्या देवाऱ्यामध्ये भरपूर देव आहेत, पण महाराज म्हणतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि तेने विन जीवा सुकनो हे. महाराज म्हणतात देवाला जवळ केल्याशिवाय आपल्या जीवाला सुख मिळणार नाही. मग सांगतोय का, महाराजांना म्हणता आलं असतं की हो आपला तो एक भाऊ जवळ करून घ्यावा, आपला तो एक बहिण जवळ करून घ्यावी, नाती जवळ करा. तुकोबरायनं म्हणता आलं असतं की, पण नाती या शब्दाची व्याख्या आहे का? बघा बरं का, नाती या शब्दाची व्याख्या आहे का? जी आपली नाहीत त्यांना म्हणायचं नाती. पण देवाचा संबंध हा माणसाच्या जीवाशी असतो, म्हणून देवाला जीवलग म्हणतात. आणि त्या देवाला जवळ करायला तुकोबराय सांगतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि तेने विन जीवा सुकनो हे. बाबा देवाला जवळ करा, देवाला जवळ केल्याशिवाय या जीवाला सुख मिळणार नाही. माणसाने किती म्हणलं बहीण माझी, भाऊ माझा, ताई माझी, दिदी माझी, कुणी अंतकाळी कुणाच्या उपयोगाला येत नाही. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे तुझं सोडविना कोणी आणि एका चक्र पाणी वाचून या. त्या देवाशिवाय या संकट काळातून नाही रे, नाही
देवाचा संबंध आपल्या जीवाशी आहे म्हणून देवाला जीवलग म्हणतात. म्हणून देवाला जवळ करायचं का नाही, लांब ठेवायचं नाही देवाला. अहो जवळच केलं पाहिजे. ज्यावेळी संकट येईल हाक मारल्या म्हणले आपल्या संकटाच्या वेळेला धावून येणार, एवढी आपली भक्ती श्रेष्ठ पाहिजे. नाहीतर काय होईल बाबा, मनी नाही भाव आणि देवा मला वडापाव, मनी नाही भाऊ देवा मला पाव, असं चालत नाही. देवावरती निष्ठा पाहिजे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये म्हणून महाराज म्हणतात देवाला जवळ केलं जीवाला सुख मिळेल. नाही तर या प्रपंचामध्ये येरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी या प्रपंचामधून दुःखच मिळणार. आजी किती वळून केला आणि किती जरी पळून केला तरी प्रपंच माणसाचा पूर्ण झालेला अजिबात नाही. बरं काय आहे ते असं प्रपंचामध्ये, धन दौलत पैसा अडका सोनं नाणं जमीन तुला बंगला गाडी शेती वाडी नोकर चाकर दम छटला माझा सांगता सांगता तरी माणसाचा जीव त्या प्रपंचावर. या प्रपंचामधून दुःख मिळणार. बघा एकदा नोटाबंदी आलेली सगळ्याला माहिती आहे बरोबर का. हा नोटाबंदी आली, महिला मंडळ तुम्ही तर एवढं पैसे साठवलं होतं, काही प्रपंचातून ह्याचं पैसे कर तूप विक दूध विक काही पण विकलं तुम्ही, डब्यात पैसे ठेवलं मडक्यात ठेवलं आणि अचानक नोटाबंदी झाली. मग एवढा पैसा साठवला त्यात तुम्हाला दुःख मिळालं का सुख मिळालं? दुःखच मिळालं. महाराज म्हणतात येरती माईके दुःखाची जनती आणि नाही आधी अंती अवसानी या दुःखाला अंत लागणार नाही आणि ह्याच्या आधी लागला नाही, इथून पुढे लागणार सुद्धा अजिबात नाही. म्हणून लक्षात घ्या महाराज म्हणतात देवाला जवळ करा, त्या देवाचं पिसं आपल्या मनाला लावा, त्या देवाला जवळ केल्यानंतर या जीवाला सुख प्राप्त होईल. म्हणून महाराज म्हणतात अविनाश करी आपुली आयसे आणि लावी मना पिसे गोविंदाचे. देवाला जवळ का करा म्हणतात, देवाला जवळ केल्यानंतर सुख काय मिळालं म्हणतात, त्याच्या पाठीमागचं कारण काय? कारण सगळ्या सुखाची प्राप्ती एका वेळी करून देतो म्हणून त्याला जवळ करा म्हणतात. महाराज सांगतोय का, सगळ्या संतांनी सांगितलं सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडणे. सगळ्या इंद्रियांना सुखी करतो बाबा, लक्ष द्या आता माझ्याकडं. देवाला महाराज का जवळ करा म्हणले? आजीबाई मला सांगा, आपल्याला डोळ्याने एखादी सुंदर गोष्ट पाहता येईल, त्याचा उपयोग कानाला आहे का? अजिबात नाही. कानाने एखादी अभंगाची चांगली चाल ऐकता येईल, त्याचा उपयोग जिभेला आहे का? अजिबात नाही. जिभेनं एखाद्या गोष्टीची चांगली चव घेता येईल, त्याचा उपयोग नाकाला आहे का? अजिबात नाही. पण सांगतो ऐका, आपल्या इंद्रियाचा उपयोग आपल्याला होत नाही, पण देवाचं नाव घेतलं, त्याचं नाव एकदा घेतलं की आपल्या सगळ्या इंद्रियांना सुखी करण्याची ताकद त्या देवापुढे. म्हणून महाराज म्हणतात घेही घेही
देवाचं नाव घेतलं डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण म्हणजे एका वेळी सगळ्या इंद्रियांना सुखी करतो म्हणून महाराज म्हणतात देवाला जवळ करा का करा म्हणले तर सगळ्या वेळी एका वेळी सगळ्या इंद्रियांना सुखी करतो त्या देवामध्ये भरपूर ताकद आहे म्हणून महाराज म्हणतात बोलावा विठ्ठल पहावा बसलेले विठ्ठल तरी म्हणा हा नुसतं महाराजाकडे बघत बसू नका काही जण नुसते पाय पसरून बसल्यात काही जण हसत्यात काही जण जांभळे देतात पण ऐका आपल्या कीर्तनामध्ये जांभळी दिली तरी चालते आपल्या कीर्तना हसलं तरी चालतं आपल्या कीर्तनामध्ये पाय पसरून बसलं तरी आपल्या कीर्तनात महाराजाला उठून हाणलं तरी नाही चालत. काय वय म्हणताय लक्ष द्या माझ्याकडं असं काय करू नका पाय पसरून बसू नका जाताच फक्त राहिला हो आपल्याकडं हा ऐका बसलेली फक्त विठ्ठल तरी म्हणा महाराज काय म्हणतात बोलावा आवाज आला नाही हो आवाज नाही आला आवाज पाहिजे मला त्याशिवाय पुढे जाणारच नाही पुढच्या चिंतनाकडे आपण वळणारच नाही जोपर्यंत बसलेली बिंबीचं देतापासून विठ्ठल म्हणत नाही तोपर्यंत मी पुढच्या मुद्द्याकडे जाणार अजिबात नाही हा काळे पाटील कुठे गेलं मान्य आहे का तुम्हाला हा, लक्ष द्या इकडे द्या विठ्ठल म्हणा फक्त जोरात पाठीमागं बसलेले इकडे बसलेले सगळे फक्त विठ्ठल म्हणायचं बोलावा पहावा करावा जीवे भावे अजून आला नाही गड्या पहिल्या पंक्तीला बसा पण विठ्ठल म्हणा बोलावा पहावा करावा जीवे भावे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे येणे सोसे म्हण झाले हवं बरेली परत माघारी घेत नाही म्हणून महाराज म्हणतात देवाला जवळ करा गड्या त्याचं नाव घेतलं निश्चित तुमचं नाव पाठीमागं राहिल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुकोबराय म्हणतात तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे आज आजोबा हे गणपत आजोबा या काळे परिवारामधून निघून गेले पण त्यांची कीर्ती आजही आजरामर आहे ह्या आजोबांचा परमार्थाचा वारसा आहे बाबा म्हणून सांगतोय का महाराज म्हणतात गेले दिगंबर जगा माझी आजोबा 105 वर्ष जीवन जगले पण आजही ती कीर्ती रूपाने आपल्या जवळ हजर आहेत परंतु बाबा मरण ही एक अशी गोष्ट आहे जन्माला आल्याबरोबर माणसाला मरण सुद्धा नक्कीच आहे लक्ष द्या माझ्याकडं ऐकाकडे इकडे सगळे लक्ष द्या बघा पकवाज आणला गट्ट्या फुकट आहे पकवाज आणला गट्ट्या फुकट पेटी आणली भाता फुकट विना घेतला तारा फुकट टाळ घेतला पट्टा फुकट
माईक घेतला वायर फुकट, कॅमेरा घेतला स्टँड फुकट, पेन घेतला टोपण फुकट. तसं जन्माला आला मृत्यू. हा म्हणून ऐका, जन्माला आला मृत्यू फुकट आहे आणि आनंदाबरोबर माणसाला दुःख सुद्धा आहे. माणसानं जीवन जगताना करावं काय? महाराज म्हणतात देवाला जवळ करा, देवाची भक्ती करा. म्हणून महाराज म्हणतात कडे जीवन जगत असताना माणसानं जीवन आनंदानं जगलं पाहिजे. काय केलं पाहिजे? आनंदानं जगलं पाहिजे. आता आनंद या शब्दाचा अर्थ जर पाहिला का बर का, लक्ष द्या माझ्याकडे. आनंद या शब्दाचा अर्थ पाहिला तर देवानं सुख दुःख माणसाला का दिलं सांगतो आहे का? जास्त आनंद झाल्यावर पण माणूस मरतो जाग्यावर. काय होतं माहितीये का? जास्त आनंद झाल्यावर माणूस जाग्याला मरतो. आमच्या गावातलं उदाहरण आहे. एका बाईची परिस्थिती गरिबीची होती. देवाच्या दयाने एवढं चांगलं झालं महाराज, चांदीचा चौरंग, चांदीचा पाठ सगळं चांदीच्या देवापासून करून आणलं आणि सगळं चांदीच्या देवापासून केलं. बाबा एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, जाग्या वाट्या घेऊन बाई मी. म्हणजे जास्त आनंद सुद्धा कामाचा अजिबात नाही. ऐका गड्या, एका म्हातारीला लॉटरीचा नाद होता. म्हातारी काय करायची? लॉटरीचं तिकीट काढायची. लॉटरी लागली, पैसे घ्यायची, त्यातनं आपलं घर प्रपंच चालवायची. घरचं दारचं म्हातारीचं सगळं चांगलं, पोरं बाळ म्हातारीची मुंबईला. म्हातारीने एकदा लॉटरी लावली बाबा, लॉटरी लागली 5 लाख रुपयाची. किती लाखाची? 5 लाखाची. पण लॉटरीवाल्याला वाटलं आपण जर म्हातारीला सांगितलं की म्हातारीला 5 लाखाची लॉटरी लागली, म्हातारी जाग्यावर मरेल. म्हणला काय केलं पाहिजे? मग त्या लॉटरीवाल्याने ठरवलं, म्हणले आपण असं करू, हे कोणीतरी विश्वास माणूस पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे की म्हातारीला 5 लाखाची लॉटरी लागली. म्हणून एका वारकऱ्याला, कारण वारकरी माणसावर विश्वास ठेवण्यासारखे असतेच माणसं. गळ्यामध्ये माळ, ऐका, गळ्यामध्ये माळ आहे वारकऱ्याच्या. आणि वारकरी आलं आणि आल्यानंतर त्या वारकऱ्याला लॉटरीवाल्याने सांगितलं, महाराज ह्या म्हातारीला 5 लाखाची लॉटरी लागली. किती लाखाची? म्हातारीला 5 लाखाची लॉटरी लागली. पण म्हातारीला जर सांगितलं म्हातारी तुला 5 लाखाची लॉटरी लागली तर म्हातारी जाग्यावर मर. मग काय करायचं? म्हणले ही तुम्ही तुमच्या जवळ ठेवा आणि चांगल्या कामाला ह्याचा काहीतरी वापर करा. 5 लाख रुपये वारकऱ्याजवळ दिलं आणि वारकऱ्याजवळ दिल्यानंतर वारकऱ्याला पण बसवलं नाही. वारकऱ्यानं म्हातारीची गाडी घेतली आणि म्हातारीची गाडी घेतल्यानंतर म्हातारीला वारकरी म्हणले, वारकरी म्हणताय होय का म्हातारे? लक्ष द्या बरं का, वारकरी काय म्हणते लक्ष देऊन ऐका. वारकरी म्हणते, म्हातारे जर तुला 5 लाखाची लॉटरी लागली तर तू काय करशील? बरं का, कोण म्हणते? वारकरी. कुणाला? म्हातारीला. म्हातारे तुला जर 5 लाखाची लॉटरी लागली तर तू काय करशील? म्हातारी म्हणली, मी तुला त्यातला 2.5 लाख रुपये दिले. वारकरी जाग्यावर मेलं बाबा. म्हणजे सांगायचंय काय, जास्त आनंदही माणसाला कामाचा अजिबात नाही. आनंदही पाहिजे आणि दुःखही पाहिजे, पण त्याबरोबर समाधानी राहणं हे माणसाच्या हातामध्ये. हा सांगतो ऐका गड्या, जीवन जगत असताना समाधान मिळेल कुठं नाही कुठं हे संतांनी सांगितलं. कुठं मिळेल समाधान? साधना नगोच करू हरी. समाधान सर्व सुख न्यालो. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे.
शरणचा आलिया संसारा उठा वेगळी करा शरणचा उधारा पांडुरंगावर महाराज काय म्हणतात आलिया संसारा उठा नुसतं बसून उपयोग नाही हे तर उठ उभा राहा तसं काही करू नका उठ जागा रे भाई रे जागा 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 हे जागा रे भाई रे जागा उठ जागा रे भाई रे जागा उठा जागे व्हाले आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माचा म्हणून महाराज म्हणतात गड्या जन्माला आल्यानंतर त्या देवाला शरण जाणं हे फार महत्वाचं आहे. शेवटी जीवन जगत असताना माणसानं जगायचं कसं नाही कसं हे आपल्याला माहिती पाहिजे बाबा. लक्ष द्या माझ्याकडं सांगतोय का देवाचे संबंध जीवाशी आहे म्हणून देवाला जीवलग म्हणतात. तुम्ही म्हणाल महाराज नाती काय कामाचे सांगतोय का नाती या शब्दाची व्याख्या मी आधीच सांगितली. नाती म्हणायचं कुणाला बोलू नका इकडं नाती म्हणायचं कुणाला जे आपली नाही त्यांना नाती. ऐका गड्या माणसं काय म्हणतात माहितीये का मावशी माणसं म्हणतात नातं टिकवण्यासाठी माणसाच्या मनामध्ये हिंमत लागते. काय म्हणतात नातं टिकवण्यासाठी माणसाच्या मनामध्ये हिंमत लागते. मी तर असं म्हणेन बाबा नातं टिकवायला माणसाच्या मनामध्ये हिंमत नाही माणसाच्या मनामध्ये आपली किंमत असेल तर माणसाचं नातं टिकतं. म्हणून लक्ष द्या नातं टिकवायसाठी माणसाला काही जास्त लागत नाही. लक्ष वाक्य नीट लक्ष नाही का दिव्यानं दिवा लावत गेलं की दीपमाळ तयार होते. दिव्यानं दिवा लावत गेलं दीपमाळ तयार होते. फुलानं फुल गुंपत गेलं तर पुष्पहार तयार होतो आणि माणसानं माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. महाराज म्हणतात गड्या जन्माला आला ना माणसं तर माणसानं कमवलीच पाहिजेत पण जन्माला आल्याबरोबर देवाला जवळ करा त्याशिवाय या जीवाला सुख मिळणार नाही. अभंगाचं
जवळ करून घ्यावा तेने विन जीवा सुख नो हे म्हणून महाराज म्हणतात देवाला जवळ करा. देवाला जवळ केल्याशिवाय माणसाच्या जीवाला सुख मिळणार नाही. नाहीतर आयुष्यामध्ये माणसाच्या चाललंय काय हे माणसाला मरेपर्यंत कधी कळणार नाही. गड्या सांगतो ऐका, माणसाला शेवट सगळं वैराग्य माणसाचं कधी जागा होतं माहित आहे का? आपल्यातलं एखादा माणूस गेलं का नाही, आपल्यातलं एखादा माणूस गेलं त्याला धनविधीला आपण मशानभूमीमध्ये नेतो किंवा आपल्या शेतामध्ये नेतो आणि त्याची आग्नी पाहिली, त्याची ज्वाला पाहिली, हा मग त्याची ज्वाला पाहिल्यावर म्हणतात काय नाही माणसाच्या जन्मात काही सुद्धा अजिबात नाही, नुसता पाण्याचा बुडबुडाट. कुठवर त्या मशानभूमीतनं घरी असतो आणि रानात गेला की बांध पोखरायचं सोडत नाही, अजिबात नाही. सांगायचं काय बाबा, वैराग्य माणसाचं तिथं गेल्यावर जागा होतं. असं जर बाबा माणसानं जर माणसासारखं वागलं तर काय बिघडत का हो? अजिबात नाही. कसं झालंय, आंधळ्या बाहेरची गाठ असती की नाही तसं माणसाचं जीवन झालंय हो. कधी आपल्याला खोप असेल, खो खोच्या खेळासारखं माणसाचं जीवन आहे हो. खो खोचा खेळ माहिती आहे सगळ्यांना, खो बसला की उठून पळायचं. कधी आपल्याला खो बसलं उठून पळावं लागेल सांगता सुद्धा यायचं अजिबात नाही. आंधळ्या बाहेरच्या जीवनासारखी माणसाची व्यथा झाली. बहिर कीर्तनाला गेलं बाबा, बहिर कीर्तनाला गेल्यानंतर आता बहिरेला कीर्तन ऐकायला येईल का हो? अजिबात नाही. फक्त ते डोळ्यानं बघत बहिर कीर्तनाला गेलं आणि गेल्यानंतर त्यानं डोळ्यानं फक्त कीर्तन पाहिलं आणि पाहिल्यामुळे झालं जागरण. संध्याकाळचं दिवसभर झोपलं आणि झोपल्यानंतर ते मेंढर राखत होतं. मेंढर घेऊन शेतामध्ये गेलं पण झोप चालूच आहे, सारखी डोळ्यावर धुंदी यायची, सारखी डोळ्यावर धुंदी यायची. हा हे जी लागली झोपून मेंढर गेली निघून. मेंढर निघून गेल्यानंतर मेंढर कुठे गेली ह्याला समजाना, म्हणून मेंढर हुडकायला त्या पाठीमागं गेलं. मेंढर गेली कुठं तेव्हा एक मोठवाला मोठ हाकायचा. जुन्या काळात माहित असेल मोठा, आता मोटर इलेक्ट्रिकल लय काय काय आलं. जुन्या काळात ती म्हातारा मोठ हाकत होता, ती बी बहिरच होतो. मग त्या पहिल्या बहिऱ्यानं त्या म्हाताऱ्याला विचारलं, बाबा माझी मेंढर कुठं जाताना बघितली का? त्या बैल केला काय ऐकायला नाही. त्यानं आपला हात असा केला, काय केला, हात समोर केला. त्या पहिल्या बहिऱ्याला वाटलं ह्या दिशेने आपली मेंढर गेली म्हणून ती पाठीमागं गेलं आणि नेमकी तिथं मेंढर त्याला धावली. आणि एका मेंढीचं काय झालं बाबा, अडचणीत पाय अडकला आणि पाय मोडला, लंगडी झाली मेंढी. ती सगळी मेंढर घेऊन आलं आणि त्या बैल केला पहिला ती जी बहिरा आहे का नाही ती म्हणतय, तू माझी 1 लाखाची मेंढर शोधून दिली, ही लंगडी मेंढी तुला बक्षीस. पहिलं बहिरं म्हणते, तू माझी 1 लाखाची मेंढर शोधून दिली, पहिली लंगडी मेंढी तुला बक्षीस. ती बोटवालं म्हणायचं, माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो तुझ्या मेंढीचा पाय म्या मोडला, माझ्या पोराची शपथ घेऊन सांगतो तुझ्या मेंढीचा पाय म्या मोडला. अजिबात नाही. दोघांची एवढी भांडणं लागली. ती म्हणायचं मला तुला बक्षीस द्यायचंय, तू माझी 1 लाखाची मेंढर शोधून दिली. ती म्हणायचं गळ्याच्याने सांगतो तुझ्या मेंढीचा पाय म्या मोडला नाही. आणि ती परत मोठेवाला काय म्हणतो माहित आहे का, तुला सांगतोय ना तुझ्या मेंढीचा पाय मोडला नाही, उचलून तुला इथं आपटीन म्हणलं. तेवढ्यात हवालदाराची गाडी आली आणि हवालदाराची गाडी आल्यानंतर हवालदार त्यांच्या जवळ आलं. ती बी काय शान होतोय, ती बी बहिरच. पहिला म्हणला, साहेब माझी मेंढरा निघून गेली, ह्यानं मला सांगितलं त्या दिशेला गेली, माझी मेंढरा 1 लाखाची ह्यानं शोधून दिली म्हणून ह्याला एक लंगडी मेंढी मी बक्षीस देतोय. मोठवाला म्हणला, साहेब माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो ह्याच्या मेंढीचा पाय मी मोडला. अजिबात नाही. हवालदार म्हणला, गाडी नवीन आणली तुम्ही चोरीची आहे म्हणता, अजून नंबर पण आला नाही. तिघाची एवढी भांडणं लागली बाबा, एवढी भांडणं लागली. त्या गावात पाटलाकडे भांडणं चालली. पाटलाकडे भांडणं मिटवायची असायची गावात. पाटलाकडे भांडणं मिटवाय निघाली. त्यात पाटलाची बायको संग भांडणी झाली. पण पाटलाला एक बायको नव्हती, 2 बायका होत्या पाटलाला. 2 बायकावर पाटलानं भांडणं केली, 2 बायका पाटलाच्या निघून गेल्या. हा ही आली आणि आल्यानंतर ती मेंढका म्हणतोय, पहिला भैरा, पाटील ऐका बर का, माझी मेंढर यानं शोधून दिली म्हणून माझी लंगडी मेंढी मी ह्याला बक्षीस देतोय. दुसरा भैरा म्हणला, पाटील ह्याच्या मेंढीचा पाय न मोडला नाही. हवालदार म्हणला, पाटील गाडीला अजून नंबर पण आला नाही, हे म्हणते की गाडी चोरीची आहे. परत पाटील काय म्हणतोय, ऐका तुम्ही तिघं काय आखं गाव जरी आलं तरी गेलेल्या दोघीला मी परत माघारी आणणार. म्हणजे त्याला म्हणायचं आंधळ्या बहिऱ्याचं जीवन तशी व्यथा आपल्या जीवनाची झाली म्हणून सांगतो. ऐका गड्या, या जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर या संसारामधून आपल्याला दुःखच मिळतं. अभंगाचं 2रं चरण. येरती माईका दुःखाची जय
रती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवस्थानी म्हणून महाराज म्हणतात गड्या जन्माला आल्यानंतर या संसारामध्ये माणसानं किती जरी वळवळ केली किती जरी स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला तरी माणसाच्या नशिबी शेवट दुःखाशिवाय काही सुद्धा राहणार नाही. म्हणून आनंद जर पाहिजे असेल तर फक्त परमार्थामध्ये आनंद माणसाला शोधता येतो. सांगतो ऐका संतांनी आनंद परमार्थामध्ये शोधला. लक्ष द्या माझ्याकडं. देवाकडे गेल्यानंतर संतांनी काही मागितलं अजिबात नाही. देवाकडे गेल्यानंतर देवाच्या दरबारामध्ये सतत मागत राहतो त्याचं नाव जीव आहे. देवाकडे गेल्यानंतर देवाच्या दरबारामध्ये सतत मागत राहतो त्याचं नाव जीव आहे. देवाकडे गेल्यानंतर काही मागतच नाही त्यांचं नाव संत आहे. आणि मागितल्यानंतर अखंड देत राहतो त्याचं नाव भगवंत आहे. संतांनी देवाकडे काही मागितलं नाही म्हणून संत पूर्ण आहेत आणि जीवानं देवाकडे सतत काहीतरी मागत राहिला म्हणून जीव माणसाचा अपूर्ण आहे. स्वार्थ किती माणसाला बघा. या माणसाच्या जीवनामध्ये माणसाला स्वार्थ किती लक्षात घ्या. आपल्या माणसाला 100 वर्ष वय कसं मिळालं माहित आहे का तुम्हाला? माहित आहे का? सांगू का? एक असतो सांगून एक असतो नको सांगू. सांगू तर तू झाडा खाली कोण राहतो? कुशाल म्हणताय नको सांगू महाराज आहे. ऐका तुम्ही जरी म्हणला नको सांगू तरी मी सांगणारच. बसलेल्या सगळ्या लोकांनी ऐका बरं का. लय महत्वाचा मुद्दा. माणसाचं 100 वर्ष आयुष्य कसं झालं ऐका. देवाच्या दरबारात वय वाटण्याचा कार्यक्रम चालला होता आणि वय वाटण्याचा कार्यक्रम चालला असताना 4 घटक उपस्थित होते. पहिला माणूस, दुसरा बैल, तिसरं कुत्र आणि चौथं माकड. बघा बरं का. पहिला माणूस, दुसरा बैल, तिसरं कुत्र आणि चौथं माकड. देवानं सगळ्याला 40 वर्ष वाटून दिली. किती वर्ष? 40 वर्ष. माणसाला 40, बैलाला 40, कुत्र्याला 40 आणि माकडाला 40. देव म्हणला माणसाला बाबा तुला 40 वर्ष वय दिलं तुला एवढं बास का अजून पाहिजे? माणूस म्हणला देवा मला अजून दिलं तरी काय हरकत नाही. बैलाला विचारलं तुला 40 वर्ष वय वाटून दिलं तुला 40 बास का अजून पाहिजे? बैल म्हणला देवा मला 20च वर्ष बास झाली. माझी 20 ज्याला पाहिजे त्याला देऊन टाक. मला वाढवून नको उलट माझ्यातली कमी कर. कुठवर म्हणला दुसऱ्याच्या रानामध्ये राबत बसायचं. माझी 20 ज्याला पाहिजे त्याला देऊन टाक. माणसाची जात हावरी. मला द्या 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 मला द्या. बैलाची 20 माणसाला घेतली. पण कुत्र्याला 40 घेतली. कुत्र्याला विचारलं तुला 40 बास का? कुत्र म्हणलं देवा मला 20च वर्ष बास झाली. कुठवर म्हणला दुसऱ्याच्या दारात भू 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 भुकत बसायचं. माझी 20 ज्याला पाहिजे त्याला देऊन टाक. माणसाची जात हावरी स्वार्थी. मला द्या 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 मला द्या. कुत्र्याची 20 कोणी घेतली? माणसानं. पहिली माणसाची किती? 40. कुत्र्याची 20 घेतली. बैलाची 20 घेतली. किती झाली? 40. 80 झाली का बरोबर? ही 40 आणि ही 40 80 झाली. राहिलं माकड. देवानं माकडाला विचारलं तुला 40 वर्ष बास का? माकड म्हणलं देवा मला 20च वर्ष बास झाली. कुठवर म्हणलं दुसऱ्याच्या दारात बसायचं आणि दुसरीकडे फसून नुसतं टकामका 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 कुठे बसायचं. माझी 20 ज्याला पाहिजे त्याला देऊन टाक. माणसाची जात हावरी. मला द्या मला द्या मला द्या मला द्या मला द्या मला द्या. परत माकडाची 20 माणसाने घेतली. 100 वर्ष माणसाला आयुष्य मिळालं. बघा 40 वर्ष माणूस जीवन जगलाच नाही. 40 वर्षाप्रमाणे पण त्याला बैलावानी वर राबावं लागतं. कारण 20 वर्ष कोणाची घेतलेली असतात? बैलाची. 60 वर्षानंतर माणूस पोरांना नुसतं म्हणतो हे पोरांनो असं करा हे पोरांनो तसं करा. नुसतं कुत्र्यावानी भू 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 भुकत असतं. त्याचं कुणी ऐकत नाही. कारण ती 20 वर्ष कोणाची घेतलेली असतात? कुत्र्याची. झाली बैलासारखं राबून झालं कुत्र्यासारखं भुकून झालं. आणि शेवटच्या 20 वर्षात नुसतं अंगणात बसतात इकडे तिकडे टकामका 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 वगैरे. कारण शेवटची 20 वर्ष कोणाची घेतलेली असतात? माकडाची. असं 100 वर्ष माणसाला आयुष्य मिळालं. एवढी जात माणसाची स्वार्थ आहे. म्हणून सांगतो ऐका स्वार्थ जर करायचं असेल तर तो परमार्थाचा करा. जीवन तुमचं सफल झाल्याशिवाय राहणार नाही. पांडुरंगाचं दर्शन घ्यायला कधी विसरू नका. ऐका महाराज म्हणतात विकूया थोडा. जमुना दीपा माझी एक पंढरपूर गाव. जमुना दीपा एक पंढरपूर गाव. जमुना दीपा माझी एक पंढरपूर गाव.
जमूया दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठोबातील त्याचे नाव चला काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो. महाराज म्हणतात गड्या, त्या देवानं सगळी ताकद दिली, त्याच्या इच्छेनं सगळं चालतं, म्हणून त्याचं नाम घ्या आणि त्या देवाचं नाव आहे विठोबा. रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई. महाराज म्हणतात देवाला जवळ करा, देवाची सेवा करा, देवाला आपलंसं करा. महाराज काय कीर्तन चालू झाल्यापासून मी पण तुम्हाला तेच सांगतोय, देवाला जवळ करा, देवाची सेवा करा, देवाला आपलं माना. पण तुम्ही काय माझं ऐकलं नाही, आणि तुम्ही जरी माझं नाही ऐकलं तरी माझं काय सुद्धा जाणार नाही. हे जरी ऐकलं मग दुसरा येईन. हे जरी ऐकलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईन. हे जरी नाही करती सोबती बा बाजून येईन. करती सोबती बा घराचे वटवा बाजून येईन. घराचे वटवा आमचं प्रेम जाईल. आमचं प्रेम जाईल.
नाथ बाबा काय म्हणतात माहित आहे का? हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत शेवटी वा काळ बांधून नेईल, सरत शेवटी वा एका जनार्दनी आमचे काय जाईल पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा महाराज म्हणतात हे जरी नाही ऐकलं दुसरा येईल म्हणजे कोण येईल? दुसरा कीर्तनकार येईल का? अजिबात नाही. दुसरा जन्म आला तरी तुम्हाला कळायचं नाही. पण ह्या जन्मात सावध व्हा आणि आपल्या मनाला देवाचं पिसं लावून घ्या. अभंगाचं तिसरं चरण. अविनाश
करी आपुली ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे मनाला पिसे देवाचं लावून घ्या निश्चित आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल कीर्तनाची वेळ आपली होत आलेली पण ज्या निमित्तानं आपण सगळेजण जमले ते निमित्त जरी सगळ्यांना ठाऊक असलं माहिती असलं तरी सांगणे वक्त्याचं आद्य कर्तव्य कैलासवासी श्री गणपत मोतीराम काळे असणाऱ्या आजोबांचं प्रथम पुण्यस्मरण प्रथम वर्षश्राद्ध आणि त्यांच्या श्राद्धाचे प्रित्यर्थ आपण सगळेजण या पंचक्रोशीतील सर्व श्रोते वर्ग आपण या काळे परिवाराच्या दारामध्ये जमलोय. मी अगोदरही सांगितलं आताही सांगतोय आज वर्षापूर्वी या परिवाराचा आधार हरपला या परिवारातील व्यक्तींचा आधार निघून गेला मायेचं छत्र हरवलं करुणेचा सागर हरवला त्या गोष्टीला आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. आजोबांना पाहीन पाहीन म्हणलं तरी नातवंडांनाही आजोबा आता दिसत नाहीत. त्यांच्या मुलांना जरी वाटलं आपल्या बापाला पाहावं तरी आपला बाप आपल्या जीवनामध्ये आता राहिला नाही. पाहू वाटलं बघावं वाटलं बापाला विनंती असेल माझी काळी परिवाराला अरे किती मोठ्याने हंबरडा फोडला आज या ठिकाणी समोर फोटो म्हणलाय त्या फोटो समोर तुम्ही गेला आणि फोटो समोर मोठ्याने जरी हंबरडा दादा म्हणून आरोळी दिली दादा म्हणून आरोळी दिली तरी दादा मात्र या काळी परिवारासाठी परत कधीही येणार नाहीत गड्या. कारण सगळ्यांवरती प्रेम करणारा चेहरा हरपला. फोटो जवळ गेले ना बाबा फोटो फक्त आठवणी देतात. फोटोतली व्यक्ती मात्र माणसाच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये परत कधीच माघारी येत नाही. कुटुंबातील व्यक्तीचा आधार निघून गेला लेकरांच्या आयुष्यातील बाप निघून गेला नातवंडांच्या आयुष्यातील आजोबा निघून गेले संबंध काळे परिवाराचा आधार निघून गेला. त्या गोष्टीला आज बरोबर वर्ष पूर्ण झालं बाबा. माणूस सहज म्हणतो तोही त्याच ठिकाणी गेलाय आणि आपल्यालाही तिथंच जायचंय म्हणणं सोपं असतं गड्या पण ज्याच्या घरातलं जातं ना त्याला कधीतरी जाऊन विचारा की आपल्या घरातलं म्हातारा माणूस गेल्याचं दुःख काय असतं. नाही काय करू द्या म्हाताऱ्या माणसानं बाबा घरातल्या म्हाताऱ्या माणसानं नाही काय करू द्या पण म्हाताऱ्या माणसाची चप्पल दाराच्या बाहेर असली ना कुणाची नजर वाकडी करून बघण्याची ताकद आपल्याकडे आपल्या घराकडे नाही बाबा. मुलांना बाबा आजोबांची परिस्थिती हालाकीची होती पण जीवनामध्ये किती हाल झाले. सीए पदवी घेईपर्यंत मुलं शिकवली हे त्या आजोबांचं कर्तृत्व त्यांनी सिद्ध करून दाखवलं. पोटी मुलं आली ना बाबा परिस्थिती नव्हती शिकण्यासारखी परिस्थिती हालाकीची होती. स्वकष्टाने दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजगार केला स्वकष्टाने दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजगार केला पै पै कमावली पण पोरांना शिकवण्यामध्ये आजोबांनी कुठेही मागं पुढं पाहिलं नाही. सीएस सारख्या मिलिटरी सारख्या नामांकित पदावरती आज पोरं काम करतात हे बापाचं कर्तृत्व आहे गड्या. पण आज हा सगळा सोहळा आनंदाचा पाहण्यासाठी यायचं लेकरांच्या जीवनामध्ये माई बापानं बाप राहिला नाही. विचार करता पाहायला गेले या काळे परिवाराला देवानं दुःख तरी किती द्यावं बाबा. या परिवारातील 2 भाऊ निघून गेले या परिवारातील 2 घरात या परिवारातील 2 सुना निघून गेल्या. आदरणीय काळे साहेबांचा मुलगा तरुण तडफदार नेतृत्व त्यांच्या जीवनामधून निघून गेलं आणि 6वी व्यक्ती म्हणजे या परिवारातील आजोबा. दुःखामागून दुःख पाठला करत या काळी परिवारा पाठीमागं आलं बाबा पण दुःखाला सामोरं जाण्याची ताकद या काळी परिवारानं आपल्यामध्ये ठेवली. पण सामोरं तरी कुठपर्यंत जायचं बाबा बळ तरी दुःखाला कुठपर्यंत देत राहायचं. ज्या म्हाताऱ्या माणसाचा घरामध्ये आधार होता ते आजोबा बी आज जीवनामधून निघून गेले. लेकरांच्या आयुष्यातील बाप निघून गेला नातवंडांच्या आयुष्यामधील आजोबा निघून गेले. ऐका दादा त्यांच्या मुलांची नाव आहेत सोपान गणपत काळे शिवाजी गणपत काळे अर्जुन गणपत काळे आणि मुली फुलाबाई सुमन विमल आणि सुनंदा हा त्यांचा सर्व परिवार. माय बापानो ह्या मुलींच्या आयुष्यातील आणि या मुलांच्या आयुष्यातील बाप निघून गेला. जेव्हा कधी पोरी माहेरला येतील ना जेव्हा कधी पोरी माहेरला येतील माहेरामध्ये आल्यानंतर दारामध्ये उभा राहणारा बाप मात्र आता दिसत नाही. कधी आले तायडे कधी आली पोरे म्हणून तिच्या डोक्यावरनं हात फिरवणारा बाप आता या पोरींना जीवनामध्ये दिसत नाही. जोपर्यंत जीवनामध्ये बाप असतो ना गड्या त्याचं कर्तृत्व कधी कुणाला कळत नाही. पण बाप गेल्यानंतर माणसाला जीवनामध्ये बापाची किंमत कळते. तुकोबारायांच्या जीवनातील प्रसंग ऐका गड्या. तुकोबारायांच्या पत्नीचं नाव आहे जिजा
जुन्या काळामध्ये आपल्यातलं जर एखादा माणूस निघून गेलं, त्यावेळी गाड्या वगैरे काही नव्हत्या, बैलगाड्या जायच्या, निरोप धाडायच्या. तुकोबरायांची पत्नी घरामध्ये आहे. तुकोबरायांच्या सासऱ्याची दिवाणजी श्याम काका नाव आहे त्यांचं. सकाळी पहाटेच्या पाऱ्याला तांबडं फुटल्या दारामध्ये बैलगाडी आली. आता त्या काळी विचार करता पाहायला गेले ना बाबा, बैलाच्या पाठीवर झूल असली तर बातमी आनंदाची आहे, आणि बैलाच्या पाठीवर झूल नसली तर बातमी दुःखाची आहे. तुकोबरायांच्या दारामध्ये बैलगाडी आली, पण बैलगाडी आल्यानंतर